जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मी पूर्ण राज्यभर हे वादळ घेऊन फिरतोय. जिथे जिथे जातो तिथे वादळ माझ्या सोबत आहे आणि बाकी कोणी माझ्या सोबत असतील किंवा नसतील, पण वादळ माझ्या सोबती आहे. आणि मला खात्री आहे की हेच वादळ उद्याचं दिल्लीचं तख्त काबीज केल्याशिवाय राहणार नाही. ही आपली परीक्षा आहे, निसर्ग परीक्षा पाहतोय आणि देश सुद्धा परीक्षा पाहतोय. एक अत्यंत महत्वाची आणि देशाच्या भवितव्याला वळण देणारी निवडणूक आहे. संपूर्ण राज्य मी फिरत असताना काल मी धाराशिवला होतो, आज शरद पवार तिथे जात आहेत. तुमच्या इथे पण येऊन गेले असतील. आणि विशेष म्हणजे आज वृत्तपत्रामध्ये मी त्यांचा फोटो पाहिला, चारा छावणीला भेट देत आहेत. त्याला आता निवडणुका आल्यानंतर कळलं की आपल्या राज्यामध्ये दुष्काळ आहे. पण गेली 5 वर्ष हा माझा शिवसैनिक दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून जातोय. तेव्हा हे राष्ट्रवादीवाले त्यांच्या घरामध्ये स्वतःला कोंडून घेऊन बसले होते. आणि एक गंमत मला आज कळली की चारा छावणीला भेट दिल्यानंतर तिथली लोक घाबरली. मी त्यांना विचारलं, अरे बाबा तुम्ही काय घाबरता, एवढा मोठा आहे जाणता नेता. ते बोलले, साहेब तुम्ही विसरलात का? तुम्ही विसरला असेल तर आम्ही नाही विसरलो. म्हटलं काय? अहो गेल्या वेळेला यांचं सरकार होतं, त्यावेळेला यांनी म्हणे शेण घोटाळा केला होता. काय खायचं सोडलं नव्हतं, शेण सुद्धा खाल्लं होतं. आणि आता यांना कळवळ आलंय शेतकरी माझा राजा म्हणून. फिरा तुम्ही किती फिरा, पण जो जोश आणि जो उत्साह माझ्या भगव्यामध्ये आहे तो तुमच्या त्या सगळ्या पक्षांच्या फडक्यामध्ये नाहीये. आघाडी करताय करा, पण ही आघाडी केवळ माझ्या भगव्याच्या द्वेषाने, हिंदुत्वाच्या द्वेषाने आणि मोदींच्या द्वेषाने करू नका. आमच्याकडे जोश आहे, तुमच्याकडे द्वेष असेल, पण आमचा जो जोश आहे हा जोश सुद्धा देशाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. अनेकदा प्रश्न विचारला जातो, हे वादळामध्ये थांबणार ना तुम्ही? मी नाही आणणार, तुम्ही आणणार. मी भिजलो तरी आणणार नाही. एकदा साथ सोबत द्यायचं वचन दिलं म्हणजे दिलं. ओन वारा पावसामध्ये सुद्धा मी तुमच्या सोबत राहणार. आणि हेच तर आपलं वैशिष्ट्य आहे. जो मी प्रचार करतोय, हा प्रचार करताना काल मी धाराशिवची अशीच प्रचंड सभा होती. त्या सभेत जाहीर प्रश्न विचारला, तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. जी मी युती भारतीय जनता पक्षासोबत केली तुम्हाला मान्य आहे की नाही? हा माझा निर्णय तुम्हाला पटलाय की नाही? हा माझा निर्णय माझ्या राज्याच्या, देशाच्या, हिंदुत्वाच्या हिताचा आहे की नाही? तुमच्या हिताचा आहे की नाही? शेतकऱ्यांच्या हिताचा आहे की नाही? नाही, कारण शरद पवार जे फिरतात तिथे सुद्धा त्यांचं जे कोणतरी पकडून आणून उभा केलं आपल्या समोर. कोण आहे तुम्हाला माहिती, मला नाही माहित. नाही तो आपल्या निवडणुकीनंतर दिसणार पण नाही, कारण आपला संजय भाऊ जाणार आहे भगवा घेऊन दिल्लीमध्ये. या परभणी मतदारसंघाचे एक वैशिष्ट्य आहे की हा मतदारसंघ माझ्या शिवसेनेचा, माझ्या भगव्याचा, माझ्या हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. आणि म्हणून मी विरोधकांना आव्हान देतोय की असं म्हणतात ते 56 पक्ष एकत्र आलेत. अरे 56 पक्षाने तुमच्या 56 पिढ्या जरी उतरल्या ना तरी या परभणीचा भगवा तुम्ही खाली उतरू शकणार नाही. कारण हा जो परभणी जिल्हा आहे तो नव्हे पूर्ण मराठवाडा आहे. या मराठवाड्यामध्ये शिवसेना प्रमुखांनी ती त्यावेळेला जी बीज पेरलेत त्या बीजाला झुमारे फुटलेले आहेत. आणि म्हणून
शरद पवार जे माझ्यावरती आरोप करतायत की उद्धव ठाकरे वारा वाईल तशी पाठ फिरवतात, होय मी म्हणेन की वारा आहे ते माझ्या युतीचंच आहे, वारा आहे ते माझ्या शिवरायाच्या भगव्याचंच आहे आणि हे वारा आहे म्हणून तर डौलाने माझा भगवा फडकतोय. हे शरद पवार म्हणाले होते की उद्धव ठाकरे बोलले होते की युती गेली खड्ड्यात. हो मी बोललो होतो, पण मी त्याच्या पुढचं वाक्य बोललो होतो आणि ते भारतीय जनता पक्षाने ऐकलं की शेतकऱ्यांच्या हिताचं काय. मला कल्पना आहे की ज्या योजना आपल्या केंद्र सरकारने जाहीर केल्या त्या योजना आता अंमलबजावणी सुरू झाली, पण विशेष म्हणजे पीक विमा योजना जी आहे त्या पीक विमा योजनेसाठी तुमच्या हक्काचा खासदार संजय रस्त्यावरती उतरून त्यांनी तुम्हाला न्याय मिळवून दिला की नाही तुम्ही सांगा. कर्जमाफीची जी योजना सरकारने आपल्या सरकारने जाहीर केली तिचा पाठपुरावा शिवसेनेने केला आणि तिची सुद्धा मुदत वाढ करून दिली. ही शिवसेनेने आणि भारतीय जनता पक्षाने केली की नाही केली. काल परवाकडे पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी ज्या योजनांमध्ये जास्त काठी होत्या त्यातली एक प्रमुख अट होती जी 5 एकराची, ती काढून टाकल्यानंतर तुमचा फायदा शेतकऱ्यांचा फायदा होतोय की नाही होत. मग जा शरद पवारांना सांगा की शेण खाणारी तुमची राष्ट्रवादीची अवलाद आमच्याकडे नाहीये. आम्ही खड्ड्यातून बाहेर पडलो याचं कारण आम्ही आता सगळे मिळून तुमच्या सारख्या कर्मचाऱ्यांनी विरोधी पक्षाला खड्ड्यात गाडण्यासाठी म्हणून एकवटलेलो आहोत. आणि कोणावरती आरोप करताय, भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. मी तर ते पुस्तक आणलेलं आहे, गेल्या वेळेला आणलेलं काढलेलं पुस्तक होतंय. यांना असं वाटतं की गेले 5 वर्ष लोक सगळे म्हणजे तुम्ही विसरून गेलेले असाल. आम्ही कोण होतो म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले कोण होते. अरे चोर दरोडेखोर होता तुम्ही. तुमचा A to Z 12 खड्या कमी पडतील अशा घोटाळ्यांचे पुस्तक मी गेल्या 5 वर्षापूर्वी काढलं होतं, ते आज सुद्धा माझ्या हातामध्ये आहे आणि पाहिजे असेल हे पुस्तक मी इथे देऊन जातो. हे घोटाळे काढा आणि मग तुम्ही जे काय आमच्यावरती प्रश्न विचारताय लाज वाटते का हे पुस्तक वाचा. आणि मी तुम्हाला विचारतोय पवार साहेब, राहुल तुला लाज वाटते का की स्वतः घोटाळे बाजा तुम्ही आणि चोर म्हणून तुम्ही युतीवरती आरोप करता. म्हणजे दरोडेखोर स्वतः आणि दरोडेखोर आणि चोर कोणते ठरवायचं हा कोणता नाही. हे सगळे दरोडेखोर आहेत. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जे एक एक गोष्टी मला सांगत जा. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की तुमच्या खासदारांनी पीक विमा योजनेसाठी स्वतः रस्त्यावरती उतरून तुमच्यासाठी लढा दिला की नाही दिला. आज एक चांगली जोडी आमदार आणि खासदाराची चांगली जोडी या परभणीमध्ये आहे. संजय सुद्धा तेवढा 16 मुलाचा आहे, राहुल सुद्धा आहे. या राहुलने सुद्धा प्रचंड मोठं आरोग्याचं महाशिबिर तुमच्या परभणीमध्ये घेतलं की नाही घेतलं. लाखाच्या वरती जनतेची तपासणी केली आणि औषधोपचार केला की नाही. मला वाटतं 10,000 पेक्षा जास्त रुग्णांचं ऑपरेशन राहुल तो करून घेतलेलं आहे. ही अशी काम करणारी जोडगोळी. ही जोडगोळी जर का बाजूला सारायची तर मग तुमच्यासारखे म्हणजे त्यांच्याकडे ते दगड ढोंडे नुसते उरावते घ्यायचे. ही निवडणूक आहे ती दगड ढोंड्याला शेंदूर लावण्यासाठी नाहीये. रात्री अपरात्री किंवा संकटाच्या काळी हाक मारल्यानंतर जो धावून येईल त्या शिवसैनिकाला आमदार आणि खासदार करण्यासाठी ही निवडणूक आहे. आणि ही निवडणूक मी तर म्हणेन केवळ कोणाला तरी निवडून देण्यासाठी आहे, जरूर आहे, पण तेवढ्यासाठीच नाहीये. ही निवडणूक देशाचं म्हणजे तुमचं भवितव्य ठरवणारी निवडणूक होय. माझ्या देशाचा पंतप्रधान कोण होणार, कोण होणार. मग शरद पवारांना आणि राहुल गांधीला म्हणाल ये इकडे, या इकडे या आणि असं जनतेला प्रश्न विचारा आणि तुम्ही मला सांगा. त्यांनी आपल्याला सांगावं की जसं आम्ही नरेंद्र मोदींचं नाव घेतो तसे तुम्ही सगळे 56 लोक इकडे जमलेले आहात एकत्र आमच्या आम्हाला गाठण्यासाठी. तुम्ही सगळ्यांनी मिळून एक नाव घेऊन दाखवायचं. राहुल गांधी चालतील तुम्हाला. काल मी
काल मी सभेमध्ये प्रश्न विचारला, शरद पवारांची ओळख काय? लोक म्हणाले भ्रष्टवादी. मग शरद पवार तुम्हाला पंतप्रधान चालतील? आपल्याला जेव्हा तिकडे अयोध्येमध्ये कार सेवक गेले होते, त्या कार सेवकांना गोळ्या घालून ठार मारणारा मुलायम सिंगचा कार्ट अखिलेश तुम्हाला पंतप्रधान चालेल? मायावती चालतील? ओवेसी चालेल काय? कारण आज ओवेसी याचा भाऊ बोलला होता की आम्हाला फक्त 15 मिनिटं द्या, आम्ही सगळे रस्त्यावरती उतरलो तर यांना भगव्याला सोडून की पळू करून टाकू. ओवेसीला मला सांगायचं, सगळे जे मुस्लिम बांधव आहेत ते तुझ्या बापाचे नाही आहेत. आमच्या सोबत सुद्धा कट्टर देशप्रेमी काही मुसलमान जरूर आहेत, जो या देशाला आपला देश मानतो, स्वतःचं राष्ट्र मानतो. त्या कोणत्याही मुसलमानांचे आमचं भांडण नाही. पण जो या देशाची देशद्रोह करेल, तो मात्र कोणी असला तरी आम्ही त्याला फासावरती लटकवल्याशिवाय राहणार नाही, हे आमच्या सरकारचं धोरण असेल. आणि म्हणून जसे जिव्हाळ्याचे जीवाभावाचे प्रश्न आहेत, तुमचे स्थानिक प्रश्न आहेत, तसंच मुद्दा म्हणून मी तुम्हाला पुढचा देश कोणत्या दिशेने जायला पाहिजे हे ठरवणारी निवडणूक मी का म्हणतोय हे सांगण्यासाठी म्हणून पुढचं तुम्हाला सांगतोय की तुम्ही भाजपचा जाहीरनामा पाहिलेत नसेल पाहिलात, मला माहिती. तुम्ही काँग्रेसचा जाहीरनामा पाहिलात नसेल पाहिलात, पण मी पाहिलेला आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर आम्ही बांधणार हे आपल्या युतीच्या जाहीरनाम्यात आहे, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नाही. का नाहीये? काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य घटक आहे की नाही? काश्मीर मधला 370 कलम काढायला हवंय की नको? मग काँग्रेसवाले सांगतात की आम्ही काही झालं तरी काश्मीरचा 370 कलम काढणार नाही. तुम्हाला मान्य आहे? मगाशी जे मी बोललो की देशद्रोही कोणी असेल तरी त्याला फासावर लटकू, हे आपल्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणतो आम्ही ते देशद्रोहाचं कलमच काढून टाकू. तुम्हाला मान्य आहे? मग कशाला आम्ही भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा द्यायच्या? कोणी येईल आणि माझ्या देशाचे तुकडे करू म्हणून घोषणा देईल आणि आम्ही काय शेंडासारखं ते बघत बसायचं? हा देश माझा वीराला जन्म देणारा आहे, शेंडाला जन्म देणारा ही माझी भारत माता नाहीये. जेव्हा आम्ही भारत माता की जय बोलतो, जेव्हा आम्ही वंदे मातरम म्हणतो, त्यावेळेला हातामध्ये शिवरायाचा पवित्र भगवा आम्ही घेतलेला असतो. आणि जे शिवरायांनी शिवशाही आम्ही म्हणतो, एक त्या कुठल्या तरी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये त्या लाल माकडाने घोषणा दिल्या, कन्हैयालाल आणि त्याच्या लाल माकडांनी, देश तेरे तुकडे होंगे. हे तुम्हाला मान्य आहे? राहुल गांधींना मान्य आहे? शरद पवारांना विचारा, लाज वाटते का? आम्हाला विचारताना मोठे जाहिराती करता, लाज वाटते का? होय, आम्हाला तुमची लाज वाटते, कारण तुम्ही देशद्रोहाचा कलम काढून टाकणाऱ्याचे बूट साफ करताय, म्हणून आम्हाला तुमची लाज वाटते. कशासाठी हे सगळ्या गोष्टी करतात? आज तुम्हाला जो काय एक कळवळ आलेला आहे, तुम्ही सगळेजण साक्ष आहात. मी जाहीर सभेत विचारतो की गेले काही वर्ष दुष्काळ असताना तुमच्या मदतीला शिवसेना आली, शिवसैनिक आला होता की नव्हता? काँग्रेसवाले आले होते, शरद पवार आले होते. मग आज फिरताना हेलिकॉप्टर पुढे पाठवून दिलं आणि दुष्काळग्रस्तांची पाहणी करतायत. अरे बसू दे जरा, आता वादळ काही येणार नाही. वादळ म्हणजे तुम्हीच आहात आणि वादळाला वादळाची भीती वाटत नसते. हे सगळं वादळ आहे. टँकर घेऊन पाणी घेऊन कोण आलं होतं? शिवसेना आली होती की काँग्रेसवाले आले होते? पशुखाद्य घेऊन शिवसेना आली होती की राष्ट्रवादी आले होते? चारा घेऊन मुलांसाठी शिवसैनिक आले होते का काँग्रेसवाले आले होते? मग हे सगळं तुमच्या समोर असताना शिवजल क्रांती सुद्धा ही काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी केली की शिवसेनेने केली? आपल्या सरकारने जलयुक्त शिवार केलं, पण त्याच बरोबरीने आपल्या खासदारांनी सुद्धा, कारण जे शेतकरी आत्महत्या करतायत त्या आत्महत्येचे एक कारण घरच्या मुला मुलींची लग्न कशी करायची हे सुद्धा असतं. कारण डोक्यावरती कर्जाचा डोंगर असतो आणि या कर्जाचा डोंगर
एक तर त्याचं ओझं असतं आणि मुलांच्या लग्नाचा खर्च कसा करायचा हा पुढचा प्रश्न असतो. म्हणून मला अभिमान वाटतो की शिवसेनेच्या खासदारांनी 700-800 किती 1001 मुला मुलींची लग्न ही सामुदायिक विवाह सामूहिक विवाह म्हणून लावून दिली. याचा मला अभिमान वाटतो. शिवसेना प्रमुखांच्या नावाने ती योजना करून लावून दिली. त्यांना भांडी कुंडी दिली, जीवनावश्यक सामान दिलं. हे आज सगळे टिकोजीराव आलेले आहेत. तुमचा कळवळा येतोय, त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा येतोय. एकाने तरी त्याच्या स्वतःच्या खिशामध्ये हात घालून शेतकऱ्यासाठी एक पैसा तरी कधी मदत केली? आज सगळीकडे तुम्ही फिरत असताना अरे तुम्ही काळजी करू नका, या महाराष्ट्राची आणि देशाची काळजी घ्यायला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष समर्थ आहे. गेल्याच मंगळवारी हौसाला मी आणि पंतप्रधान एकत्र आलो होतो. प्रधानमंत्र्यांनी माझ्या हातात हात घेऊन वरती करून सगळ्यांना अभिवादन केलं. आमच्या दोघांचे हात मजबूत आहेत आणि आमच्या दोघांच्या हातामध्ये देश गेल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांची आपल्याला गरज नाही, अजिबात गरज नाहीये. पवारांना सांगा की तुमचं राजकारण आता संपलेलं आहे. तुम्ही किती उठवळपणा केला तरी तुम्ही असोत किंवा अशोक चव्हाणांना मला सांगायचं, अशोक चव्हाण पलीकडचे, अशोक चव्हाणांना विचारा की तुम्ही एवढे आदर्श नेते आहात तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा तुम्हाला का द्यावा लागला? जवानांसाठी असलेला भूखंड तुम्ही खाल्लात. धाराशिव मध्ये काल गेलो होतो. हा कॅग म्हणून जो एक संस्था आहे त्यांचा रिपोर्ट आहे. तिथल्या त्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी जवानांसाठी जमवलेला पैसा आणि भूकंपग्रस्तांसाठी जमवलेला पैसा सुद्धा खाल्ला. आणि हे असे जाऊ तिथे खाऊ म्हणणारी लोक यांची औलाद यांच्या हातामध्ये पुन्हा आपला हा सोन्यासारखा देश आपल्याला द्यायचा आहे. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, मी तुमचा जास्त संयम टाळणार नाही. अरे तुम्ही बोला बोला करता पण हे सगळे जण थोडे असे होत आहेत. बरं ठीक आहे, मग आणखीन एक शेवटचा विषय सांगतो. स्वातंत्र्यवीर सावरकर, काय ओळख त्यांची आपली? क्रांतिकारक. काय बोलते? ठीक आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर. या राहुल गांधींनी त्यांना काय म्हटलं तुम्हाला माहितीये? राहुल गांधींनी त्यांना काय म्हटलं माहितीये का? राहुल गांधींनी त्यांची नक्कल केली आणि त्यांच्या काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर त्यांनी असं म्हटलेलं आहे, नालायकांनी आधी सगळ्यांना सांगितलं की नेहरूजी इतके वर्ष तुरुंगात होते, अमुक अमुक इतके वर्ष तुरुंगात होते, सगळी नावं घेतलेत, बरेच वर्ष तुरुंगात होते असतील. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 14 वर्षाच्या हाल अपेक्षा सोसल्यात, कोलू फिरवलाय, चापकाचे फटके खाल्लेत. आणि त्या सावरकरांना हा राहुल गांधी काय म्हणालाय, डरपोक म्हणालाय, ही नालायकाची औलाद, ह्याच्या हातामध्ये आपण देश देणार आहोत. होय, मी राहुल गांधीला नालायक म्हणतो, कारण या देशाचं स्वातंत्र्य, त्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या माझ्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलेलं आहे, सावरकरांनी तर 14 वर्ष जिवंतपणे मरण यातना सोसल्या. आणि त्या सावरकरांना हा कालचा कार्ट हे डरपोक म्हणतं. आणि म्हणून मी सांगतो राहुल गांधीला की राहुल, हा हिंदुस्थान आहे, मर्दांचा हिंदुस्थान, ही इटली नाहीये, ही इटली नाहीये. या हिंदुस्थानामध्ये जो क्रांतिकारकाचा आणि माझ्या भारत मातेच्या सुपुत्राचा अपमान करेल, त्याच्या स्वप्नाचा माझ्या देशातला देशप्रेमी चुराडा करून टाकल्याशिवाय राहणार नाही. तुला आयुष्यात कधी पंतप्रधान होणार नाही, तो पंतप्रधान पद तुला कधी मिळणार नाही. कारण उगाच आम्ही शिवरायाचा पवित्र भगवा हातामध्ये घेतलेला नाहीये. जो छत्रपतीने आम्हाला एक मंत्र दिलेला आहे, जी प्रेरणा दिलेली आहे की स्वराज्याच्या विरुद्ध, देशाच्या विरुद्ध जो कोणी उठेल तो देशद्रोही आहे. आणि म्हणून काँग्रेस जो क्रांतिकारकांना डरपोक म्हणतोय, देशद्रोहाचा कलम काढून टाकू म्हणतोय, अशा कपाळ करंट्यांच्या हातामध्ये
कृपा करा आणि हा देश देऊ नका. आणि पुन्हा एकदा तुम्हाला एकच विनंती करतो की आजपर्यंत परभणीचा इतिहास हा होता की ज्याला ज्याला तुम्ही मोठं केलं तो मोठा होऊन निघून गेला, पण संजय कट्टर शिवसैनिक आज सुद्धा हातामध्ये भगवा घेऊन तुमच्यासाठी समर्थपणाने उभा आहे. आणि ज्याचा खासदार समर्थ असेल ते सरकार किती मजबूत असेल आणि ज्याचा सेनापती म्हणजे शरद पवार जे स्वतःच मैदान पसरून पळाले, त्यांचे खासदार दिल्लीमध्ये जाऊन काय करणार, पलपुटेपणा करणार. आणि म्हणून या मातीशी इमान राखणारा, भगव्याशी इमान राखणारा, देशाशी इमान राखणारा, तुमच्या स्वतःच्या हक्काचा, तुमच्या स्वतःच्या रक्तमासाचा हा मर्द संजय याला पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने खासदार बनवून लोकसभेत पाठवा हीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.